नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे मनापासून आभारी आहे। आपण सर्वजण जो आपल्या या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनेलला जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्यासाठी मी आपणा सर्वांचे मनापासून आभारी आहे। असाच आपल्या या चॅनेलला सपोर्ट करा, जेणेकरून मला सुद्धा काम करण्यासाठी किंवा नवीन नवीन व्हिडिओज उपयुक्त असे व्हिडिओज बनवण्यासाठी मला सुद्धा एक प्रेरणा मिळते, एक उत्साह येतो। त्यामुळे तुमचं लाईक हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। यासाठी मी तुम्हा सर्वांचे परत एकदा मनापासून आभारी आहे। माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जास्तीत जास्त उपयुक्त व्हिडिओ करण्याचा अजून प्रयत्न करेन। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी विषय गणित या विषयातील महत्त्वाची जी गणित आहेत, जी परीक्षेला वारंवार विचारली जातात, ती गणित आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेऊया, म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा नक्की फायदा होईल। चला तर मग इथे पहिला प्रश्न बघा इथे पहिला प्रश्न असा विचारला आपल्याला, 72च्या सर्व विभाजकांची मांडणी चढत्या क्रमाने केली तर 9व्या क्रमांकावर असणाऱ्या विभाजकांच्या किती पट 180चा सर्वात मोठा विभाजक आहे। बघा प्रश्न खूप सोपाच आहे, फक्त मुलं काय करतात, प्रश्न काळजीपूर्वक वाचत नाहीत म्हणून मग तो प्रश्न चुकण्याची शक्यता असते। पण तसं नाही करायचं, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, कारण आपण ज्यावेळेस प्रश्न काळजीपूर्वक वाचतो त्याच वेळेस आपल्याला त्याचं निम्म उत्तर म्हणजे निम्मा प्रश्न सोडवल्यागत असतं। आणि बघा जर आपण प्रश्न बरोबर वाचला, उत्तर बरोबर काढलं तर आपल्याला 2 मार्क मिळणार आहेत। त्याच्यामुळे काय करायचं आहे, गडबड करायची नाही, शांततेने प्रश्न वाचायचे आणि शांततेने सोडवायचा आहे। बघा आता 72चे विभाजक, आता 72चे विभाजक म्हणजे काय, 72 ही संख्या कोणाकोणाच्या पाढ्यात आहेत किंवा 72 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो। मग बघा बरं, आपल्याला माहिती आहे 1 या संख्येने 1 हा सगळ्या कुठलीही संख्या राहू दे, कुठल्याही संख्येचा 1 हा सगळ्यात लहान विभाजक आहे आणि मोठा विभाजक म्हणजे ती संख्या सुद्धा विभाजक आहे। आता बघा 72 ही समसंख्या आहे म्हणून 2च्या पाड्यात सुद्धा येणार आहे। आणि बघा यांची बेरीज किती होते, 7 आणि 2 9, म्हणजे 3 ने सुद्धा 72ला भाग जातो। मग आता बघा 4 ने पण भाग जातो आहे की नाही, कारण बघा किती 18 चौक 72, 18 चौक 72 म्हणून मग काय आहे, परत काय 12 72 म्हणून मग 6 सुद्धा येणार आहे। आणि 8 9 72 आणि बघा 12 72 पुन्हा 18 चौक 72, 36 दुने 72 आणि शेवटची संख्या ती स्वतः संख्या, म्हणजे 72 हा स्वतः अंक। म्हणजे लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येची लहान विभाजक 1 आणि कोणत्याही संख्येचा मोठा विभाजक स्वतः ती संख्या। मग बघा बरं, आपण क्रमानेच संख्या लावलेल्या आहेत, म्हणजे चढताच क्रम लावलेला आहे। आता आपल्याला असं विचारलंय तर 9व्या क्रमांकावर असणाऱ्या विभाजकांच्या किती पट 180चा सर्वात मोठा विभाजक आहे। मग 9व्या क्रमांकावर कोणती संख्या बघूया, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9व्या क्रमांकावर आहे 18। मग बघा बरं 18 आहे, ठीक आहे। मग 180चा सर्वात मोठा विभाजक, आता सांगितलं कोणत्याही संख्येचा सगळ्यात लहान विभाजक 1 आणि सर्वात मोठा विभाजक स्वतः ती संख्या असते। मग 180चा सर्वात मोठा विभाजक म्हणजे ती संख्या 180। मग बघा बरं 18ला हे 18 आहे, माझ्याकडून एक मराठी एक इंग्रजी झालं, माफी असावी। आता बघा हे 18 गुणिले 10 बरोबर 180। मग 18ची किती पट, तर 10 पट। मग बघा बरं पर्याय क्रमांक 3 मध्ये 10 पट आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। बघा या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत। पुढचा प्रश्न बघा, सुरुशने 5 डझन पट्ट्या विकत घेतल्या, दुकानदाराला 500 रुपयांची नोट दिल्यावर त्याला 80 रुपये परत दिले तर एका पट्टीची किंमत किती। आता बघा आपल्याला माहिती आहे 1 डझन म्हणजे 12 है की नाही, 1 डझन म्हणजे 12। मग इथे तर 5 डझन पट्ट्या घेतल्यात है की नाही, मग 5 डझन म्हणजेच काय 12 गुणिले 5, 12 पंचे 60, म्हणजे त्याने 60 पट्ट्या घेतल्या। दुकानदाराला 500 रुपयाची नोट दिले, मग दुकानदाराने त्याला 80 रुपये परत दिलेत। मग काय करूया, बघा इथे
500 वजा 80 करूया. वजाबाकी 0. पण 10तून 8 गेले 2 आणि इथे 404 किती आलं 420 रुपये. म्हणजे दुकानाचं बिल किती झालं 420 रुपये. आता काय करायचं, या 420ला 60ने भागूया म्हणजे एका पट्टीची किंमत आपल्याला मिळेल. 0ला 0 कट करा. 6चा पडा 42 पर्यंत म्हणा. 6 7 42. वजाबाकी किती आली 0. उत्तर किती आलं 7. म्हणजेच एका पट्टीची किंमत 7 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, स्कॉलरशिप परीक्षा सगळ्यांना असं वाटतं खूप अवघड आहे, पण तसं काही नाही आहे. सोपेच प्रश्न असतात. फक्त ते प्रश्न व्यवस्थित वाचायचे आहेत आणि दिलेल्या माहितीनुसारच प्रश्नांची माहिती जे सांगितलं आहे तसं सोडवलं की आपलं उत्तर लगेच येतं. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. वर्तुळाची त्रिज्या 0.0014 सेमी व एक जीवा 0.003 सेमी आहे. तर वर्तुळाचा सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्रिज्या कशाला म्हणतात आणि जीवा कशाला म्हणतात हे महत्त्वाचं. आता बघा, हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, याला आपण नाव देऊया ओ. मग बघा, ओ या केंद्रबिंदूपासून वर्तुळापर्यंत ह्या इथपर्यंत त्याला काय म्हणायचं, त्रिज्या म्हणायचं. याला म्हणायचं आहे त्रिज्या. मग ही त्रिज्या किती आहे 0.014. इथे लिहून घेऊया 0.014. आता जीवा, जीवा म्हणजे बघा वर्तुळ केंद्रापासून काही नाही, फक्त त्याच्या आजूबाजूला कुठेही, म्हणजे बघा इथे काढू शकतो, इथे काढू शकतो, कुठेही काढू शकतो, बाजूला कुठे, फक्त वर्तुळ केंद्रापाशी नाही, म्हणजे केंद्राचा आणि तिचा काही संबंध नाही येणार. ही जीवा अशी इथे आपण काढली. मग तिची लांबी किती आहे 0.003. आता बघा, आपल्याला प्रश्न, याला आपण म्हणतो जीवा, ठीक आहे. आता बघा, हे माहीत असणं गरजेचं आहे. त्रिज्येच्या दुप्पट. आता बघा, ही इकडे एवढी त्रिज्या आहे, ही जर त्रिज्या अशी पुढे वाढवली तर याला काय म्हणतो आपण, व्यास म्हणतो. काय म्हणतो, याला काय म्हणतो, व्यास म्हणतो, ठीक आहे. आता बघा, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून पूर्ण ही रेष जी आहे त्याला व्यास म्हणायचा. पण यालाच जी ही रेष आहे ती वर्तुळाची सर्वात मोठी जीवासुद्धा असते. म्हणजे वर्तुळाचा जो व्यास आहे ती वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते, ठीक आहे. एवढीच फक्त. म्हणून मग बघा, हिथून इथपर्यंत जर 0.014 आहे तर इकडे पण तेच. मग काय करायचं इथे बघा 0.014. इकडे जेवढं आहे तिकडेच एवढं आहे ना. मग अजून एकदा 0.014 यांची काय करूया, बेरीज करूया. मग बघा 4 आणि 4 8, 1 आणि 1 2 आणि हे 0. किती आलं उत्तर 0.028. मग बघा बरं, असा पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 0.028 सेमी. पुढचा प्रश्न बघा. 1 पासून 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 8 व 1 हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात? आता बघा, मुलं पाठ करताना हे खूप छान पाठ करतात. काय पाठ करतात, 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. 0 हा अंक किती वेळा येतो, 11 वेळा येतो, आहे की नाही. 0 अंक 11 वेळा येतो. आणि 2 ते 9 मधल्या संख्या 20 वेळा येतात. हे मुलं खूप छान पाठ करतात, सगळं त्यांचं तोंडपाठ असतं. पण बघा, दिलेली माहिती नीट, दिलेले प्रश्न बघत नाहीत. इथं अनुक्रमे म्हटलंय ना. मग बघा, पहिल्यांदा 8 अंक विचारलाय. मग 2 ते 9 मध्ये 8 अंक येतो, म्हणजे 8 अंक किती वेळा येणार आहे 20 वेळा. मग सुरुवातीला येणार आहे 20 आणि 1 हा अंक 21 वेळा येतो आणि नंतर येणार आहे 21. मग आपलं उत्तर काय असणार आहे 20 21. अनुक्रम आहे ना, म्हणून मग 20 21. मग आपलं उत्तर इथे 20 21 पाहिजेत. मुलं काय करतात, डायरेक्ट करतात आणि कशालाही म्हणजे गडबड करतात. तसं नाही करायचं आहे. प्रश्न बघायचे आहे आणि या पद्धतीनं काय करायचं आहे, प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या रोमन संख्या चिन्हांचा योग्य चढता क्रम शोधा. आता बघा, यासाठी आपल्याला रोमन संख्यांसाठी कोणते अंक आहेत ते लिहून घेणं गरजेचं आहे. आपण लिहून घेऊया. बघा, पहिला आहे डी, त्याच्यानंतर एक्स व्ही आणि ट्रिपल आय आहे. सी एक्स 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 आय व्ही, एम एक्स आय एक्स एल आणि हे एक्स
एल या पद्धतीनं, बरोबर आहे. आता मला सांगा, आपण हे पाठच करून ठेवायचं. LCDM. एल म्हणजे 50. बघा इथे एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि यम म्हणजे 1000. मग इथे यम आहे, यम म्हणजे काय 1000. हे बघा 10 आणि 5 15 16 17 18, इथे लिहून घ्या 18. सी म्हणजे 100, 10 20 30 आणि हे 4 मग 34 34. आणि एम म्हणजे 1000. आणि बघा एक्स एक्स म्हणजे 10 आणि आय एक्स म्हणजे 9 म्हणजे एकावर 9 19. एल म्हणजे 50 आणि एक्स एल म्हणजे काय. आता बघा इथे एल आहे आणि त्याच्या मागे एक्स आहे, मग हे एल म्हणजे काय 50 आहे की नाही. आणि मग त्याच्या मागे 10 म्हणजे काय 50मधून 10 वजा केले तर हे किती 40साठी एक्स एल वापरतात. आता बघा ह्याचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे बघा फर्स्ट नंबरला येणार आहे हे 18 आहे की नाही, आणि सेकंड नंबरला हे, थर्ड नंबरला हे, फोर्थ नंबरला, फिफ्थ नंबर, सिक्स्थ, सॉरी इथे 500 पाहिजे, डबल माझ्याकडून झालं. डी म्हणजे काय 500 आणि एम म्हणजे 1000. ठीक आहे. आणि मग इथे 6 झाले, हा 7 नंबर आणि हा 8 नंबर, असे आपण काय दिले क्रमांक दिले. आता बघा पहिलं काय येणार आहे तर बघा हे येणार आहे की नाही. मग बघा हे असं कुठे कुठे दिसते बघा, इथे पण दिसतंय XV XV हे झालं 1 नंबर. 2 नंबरला 19 म्हणजे हे चिन्ह. मग बघा इथे पण 19 आहे आणि इथे पण 19 आहे, म्हणजे 2 किंवा 4 पैकी आपलं एक योग्य उत्तर आहे. 3 नंबरला काय आहे XXXIV आहे की नाही. इथे पण बघा XXXIV म्हणजे पहिले 3 सेम आहेत. त्याच्यानंतर 4 नंबरला काय येणार आहे तर 40 म्हणजे एक्सेल येणार आहे. मग बघा इथे एक्सेल आहे, इथे आहे का नाही आहे, म्हणजे इथे हे येणार नाही आहे एक्सेल, बरोबर इथे. त्याच्यानंतर एल येणार आहे 5 नंबरला, बघा इथे एल. त्याच्यानंतर CDM, बघा CDM. मग इथे योग्य चढता क्रम कुठे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. बघायला गेलं तर हा किती सहज मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे, पण चिन्ह सगळीकडे सेमच दिसतात. मग हे पर्याय आधी न बघता दिलेले जे आहेत ते लिहून घ्यायचे या पद्धतीने, त्याच्यासाठी संख्या कोणत्या ते लिहायचं, त्यांचा चढता क्रम लावायचा आणि मग आत्ता जसं आपण चेक केलं तसं करायचं आणि योग्य उत्तराला काय करायचं आहे टिक करायचे आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे जे प्रश्न होते ते सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला जर एखादा टॉपिक अवघड वाटत असेल तो कोणता तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा, तो टॉपिक घेण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चला तर मग इथेच थांबूया व्हिडिओमध्ये, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.